म्हणजे कॉस्मेटिक वेस्ट, मेडिकल वेस्ट हजारो मध्ये स्कूल बॅग्स निघतात. सिरप बॉटल्स किंवा इंजेक्शन्स किंवा सिरिंजेस खूप प्रमाणात निघतात. थर्माकोल बॅन आहे जरी तरी थर्माकोल आज आहे, कारण का थर्माकोल कधीतरी टाकलं असेल 10 वर्ष 15 वर्ष आधी, तेही थर्माकोल आज आपल्या कांदळवनामध्ये आहे. जसं जसं आता कचरा बसत चाललाय त्या जिटांची वाढ थांबत चालली आहे. ॲक्वॅटिक्सचं जगणं मुश्किल झालेलं आहे. असे इंजेक्शन्स, या मेडिसिनचे बॉटल, हे टेस्ट, ब्लड टेस्टेड, काहीतरी पायात लागले, रुपले काहीतरी आणि माणूस मधलाय. तर बघतोय आता पूर्ण बॅग्स वगैरे भरून तिकडनं पूर्ण कचरा. तर नमस्कार मंडळी, गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन कंटेंटमध्ये सर्वांचं स्वागत करतो. ॲक्च्युली हा आज फिशिंग नसणार आहे, आज पालखी नसणार आहे, तर आज असणार आहे निसर्गासाठी थोडासा वेल. कारण आपल्यासोबत मँग्रोव्ह सोल्जर्स असणार आहेत आणि दर वीकला त्यांचा प्रोग्राम असतो. म्हणजे जे आपल्या पूर्ण नवी मुंबई वगैरे अशा ठिकाणी जे मँग्रोव्ज आहेत, मुंबई, नवी मुंबई, आपली झिट्ट, क्लिअर सांगायचं तर आपली झिट्ट, ते झिटांची जी क्लिनिंग आहे, म्हणजे त्यांचा जो कचरा बसलेला आहे, थर्माकोल्स, प्लास्टिक बोला, बॉटल्स, वेस्ट, अशा भरपूर गोष्टी आहेत, तर ते क्लीन करण्याचं ते काम करतात. आणि ते आज मी त्यांच्यासोबत जॉईन झालोय. तर चला थोडीफार आपल्याकडनं म्हणजे जनजागृती बोलतात, तर जनजागृती करण्याचा थोडासा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला लिंक असेल खाली, तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता यांच्यासोबत आणि थोडासा वेळ देऊ शकता आपल्या निसर्गासाठी. तर चला आता मी चाललोय, सगळेजण ते आपल्या साईटवर. चला आता म्हणजे प्रत्येक जणांनी ग्लोव्ज, शूज वगैरे घातलेत आणि चाललेत. आपल्या प्रत्येकाला लोकेशन दिलं जाईल, त्या लोकेशनकडे प्रत्येकजण आपला आपला जो काम आहे तो करत राहील. बॅग्स घेत आहेत, कारण जो कचरा आपला निघणार आहे तो पूर्ण कचरा बॅग्समध्ये भरून आपण ठेवणार आहेत. नंतर ते महानगरपालिकावाले वगैरे येऊन तो कचरा पूर्ण घेऊन जातात. तर इथं आता आपण पोहोचलो आपल्या साईटवर आणि इकडच्या परिसरामध्ये जो कचरा अडकलेला आहे तो आज आपण क्लीन करणार आहोत. ह्या सगळ्या पिशव्या घेतल्यात, त्याच्यामध्ये सगळा कचरा आपण भरून वरती नेणार आहेत आणि तो मग आपण महानगरपालिकेकडे दिला जाईल. बघताय भरपूर कचरा जमला जिटामध्ये. इथं बघताय पूर्ण कचरा, म्हणजे कचरा तर नुसता कचरा नाही आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, आपण जे बाईकसाठी हेल्मेट्स वापरतो हेल्मेट आहेत, थर्माकोल्स आहेत, चप्पल, बुटं, टायर्स, बॅग्स, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा. जो सगळा कचरा आपला नेहमी म्हणजे आपल्या बोलतात ना डेली यूजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच आहेत. आणि त्या आता इथं कसं येतात तो मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, तो येतात कसा तो आपला प्रश्न नाही, आपला प्रश्न आहे तो क्लीन करण्याचा. आणि हा जो परिसर आहे तो आपण आज क्लीन करणार आहोत. बघताय काय सध्याची परिस्थिती आहे. पूर्ण हा जो बीच आहे, म्हणजे मँग्रोव्हच्या इकडचा हा बीच आहे, तो पूर्ण कचऱ्याने भरला आहे. तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की ज्या ठिकाणी कचरा बसलेला आहे ना त्या ठिकाणी मँग्रोव्ह येत नाही. त्या कारण तिथं त्यांचा तो मँग्रोव्हचा बी आहे तो वाढतच नाही. तिथं कचऱ्यामुळं त्यांची वाढ पण होत नाही आणि तो जो मँग्रोव्ह आहे, तो झिट आहे, ती मरून जातात. का तर फक्त त्या कचऱ्यामुळं, कचरा बसल्यामुळं ते मँग्रोव्ह वाढत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी, म्हणजे जिथं जिथं मँग्रोव्ह बसलाय, तिथं जिथे इथं कचरा बसलाय पूर्ण, तिथं मँग्रोव्ह नाही, तिथं जागा मोकळी आहे. आतमध्ये पूर्ण भरलाय, म्हणजे जिथं तुम्हाला मोकळी जागा दिसते तिकडं पूर्ण आतमध्ये हा कचरा भरलाय. चला आपलं काढायचं काम सुरू झालंय. बघा छोटे दोन छोटे पण मंडळी आपल्याच होते. ओय, काय नाव तुझं? विवांश. विवांश असणार सोबत. आणि तुझं नाव काय? परिधी. विवांश आणि परिधी असे दोन चिमुकले सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. आणि ते सुद्धा आपला थोडासा वेल, स्कूलला सुट्टी आहे त्याच्यामुळं थोडासा वेल आज ते पुन्हा देणार आहेत. पूर्ण भरलाय, म्हणजे आपल्याला लगेच एक काही वेळामध्येच आपण एवढा नाही साफ करू शकत, पण एक आठवड्यानंतर थोडा थोडा वेळ देऊन आपण हा नक्कीच साफ करू शकतो.
ह्याच्यातले प्रत्येक जण म्हणजे कुठून ना कुठून लिंकद्वारे वगैरे जॉईन झाले आपल्यासोबत. म्हणजे बाकी दिवशी भरपूर गर्दी असते. म्हणजे सध्या तर वेकेशन वगैरे चालू आहेत तर बाकी दिवशी भरपूर गर्दी असते. आपल्यासोबत आहेत धर्मेश भराई जे पूर्ण या टीमला लीड करतायत. तर धर्मेश नक्की सांगशील म्हणजे कसं असतं हे तुमचा जो कार्यक्रम असतो दर वीकमध्ये तो कसा असतो आणि आपण लोक कसे अजून लोक जॉईन करू शकतो? मँग्रोव्ज क्लीनअप ड्राईव्ह 2020ला स्टार्ट झाला 15 ऑगस्टला. आतापर्यंत जवळपास 90,000 लोक नवी मुंबई आणि ठाणे असे वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणून येऊन जॉईन होतात. आज समुद्रामध्ये खूप सारा कचरा आहे. समुद्रामध्ये कचरा म्हणजे समुद्र कचरा देत नाही, आपण जे इथे तिथे शहरांमध्ये इथे टाकतो कचरा किंवा विसर्जनच्या वेळेला किंवा बाकी पूजा सामग्री आपण टाकतो ते सगळं आपल्या समुद्रामध्ये जातो आणि समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही, ते सगळं पुन्हा आपल्या किनाऱ्यावर टाकून देतो. आणि आज हे जे काही तुम्ही आज दाखवता व्हिडिओमध्ये ते एन नंबर ऑफ म्हणजे कॉस्मेटिक वेस्ट, मेडिकल वेस्ट, स्कूल बॅग्स, हजारोमध्ये स्कूल बॅग्स निघतात. मेडिकल वेस्ट म्हणजे सिरप बॉटल्स किंवा इंजेक्शन्स किंवा सिरेंजेस खूप प्रमाणात निघतात. आज थर्माकॉल म्हणजे थर्माकॉल बॅन आहे जरी तरी थर्माकॉल आज आहे, कारण का थर्माकॉल कधीतरी टाकलं असेल 10 वर्ष 15 वर्ष आधी, तेही थर्माकॉल आज आपल्या कांदळवनामध्ये आहे. हा एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. जर ह्यांचे रूट्स चोकअप झाले, बेसिकली 2 रूट्स असतात, एक रूटवरती कांदळवन स्वतःला उभं करतो आणि दुसऱ्या रूट्स जे छोटे छोटे रूट्स ते वॉल्वचं काम करतात, म्हणजे जीवन ठेवायचं काम. जर ते चोकअप झाले तर हे मँग्रोव्ज आपले जगणार नाही. आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण आहे की हा मेलेला झाड आहे, कारण का ह्याचा परिसरामध्ये सगळं कचऱ्याने भरलेलं आहे. प्लास्टिक कचरा म्हणावा, थर्माकॉल, मेडिकल वेस्ट, सगळ्या कचऱ्यांमुळे ह्याचे रूट चोकअप झाले आणि हा जवळपास 5-7 वर्षाचा झाड असेल ते आपल्या समोर एकदम जिवंत होता आणि मेलेला आहे. तर ह्या गोष्टीचा आपल्या परिसराला किंवा आपल्या पर्यावरणाला खूप मोठा हानी होतो. ॲक्वेटिक्स तुम्हाला वाटतं का ह्या कचऱ्यांमध्ये जगतील का? आपण भरपूर नॉनव्हेज खाणारे लोक आहे, मंडळी आहे, पण जर अशा प्रकारे आपल्या समुद्रामध्ये कचरा यायला लागला तर मला वाटत नाही कुठे फिश किंवा क्रॅब्स किंवा बाकी ॲक्वेटिक्स आपल्याला येणाऱ्या भविष्यात दिसतील तरी. तर लोकांना रिक्वेस्ट आहे, आपला कचरा जे आहे त्याचा डिस्पोजल आहे ते राईटली करा. इथे चप्पल्स हजारोमध्ये चप्पल्स येतात. आज मी स्लममध्ये काम करत आहे, चिता कॅम्प, तिथे प्रत्येक नाले भरलेले आहेत. तर जे रहिवासी आहेत त्या प्रत्येक रहिवाशांना मी रिक्वेस्ट करतो की प्लीज आपला कचरा पेटीपर्यंत न्यावा. इथे तिथे जर टाकाल किंवा नाल्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये तर ते काय ना संपणाऱ्या गोष्टी आहे, वर्षानुवर्षे आपल्या समुद्रात राहणार आणि ह्या प्रकारे आपल्याला नुकसान करत राहणार. थँक्यू दादा. तर चला आपलं काम चालूच आहे. एका साईडला पूर्ण बघताय आपली टीम कचरा गोळा करण्यामध्ये लागलेली आहे. इकडं बॅग्स बघताय, म्हणजे एखाद्या दुकानामध्ये मॉलमध्ये एवढे बॅग्स नसतील, एवढे बॅग्स फक्त या एवढ्याशा एरियामध्ये, एवढा छोटा एरिया आहे आणि एवढ्याशा छोट्या एरियामध्ये आपल्याला एवढे बॅग्स आणि हे सगळे वाहत आलेले आहेत. आणि हे कसे आले ते आपोआप आले नाहीत का, आपण समुद्रात फेकले म्हणून ते इथं आलेत. थोडासा मी तुम्हाला आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की काय सध्याची परिस्थिती असणार आहे इथं. सध्या काय परिस्थिती आहे इथं. हा फक्त एक किनारपट्टी आहे, किनारा आहे. कारण आमच्यासोबत जे आज टीम आहे ते एक लिमिटमध्येच म्हणजे करू शकतो. आपण कितीही प्रयत्न केला तर लिमिटमध्ये करू शकतो, पण जर सगळ्यांनी विचार केला कचऱ्याबद्दल तर नक्कीच तो आपला कमी करता येणार आहे. पूर्ण बघताय, पूर्ण भरून गेलाय. आणि मेन सध्या काय झालंय की जसा जसा आता कचरा बसत चाललाय त्या झिटांची वाढ थांबत चालली आहे. ते हळूहळू करून मरू लागतील, कारण त्यांचे पूर्ण रूट दिसत नाही बोलल्यानंतर ते ब्लॉक झालेत पूर्ण. एवढ्या प्रमाणात थर्माकॉल स्कूल बॅग्स आहे बघा, एवढे मोठे. आता एक एवढा सगळं काढल्यानंतर एक रूट दिसतोय बघा, ते पण जिवंत नाही म्हणतात, म्हणजे डेड नाही. ते जगेल, जर त्याला मोकळा केला तरच जगेल तो, असं नाही जगणार. जगणार नाही जगणार. हे बघा सगळे रूट्स त्याचे डॅमेज झालेले आहेत ऑलमोस्ट. हे बघा हे पूर्ण रूट्स आणि ते पूर्ण कचऱ्यामध्ये झाकले गेलेत. बॉटल आता ही आम्ही तर नाही पिली किंवा कंपनीतून डायरेक्ट नाही आली, कुणीतरी पाण्यात फेकली म्हणून ती आली. बघा खाली बघा क्रॅब्स आहेत, धावताना दिसतात छोटे छोटे. त्यांचं काय लाईफ आहे हे आपण डिस्ट्रॉय केलेलं आहे. कचऱ्यांमध्ये ॲक्वेटिक्सचं जगणं मुश्किल झालेलं आहे.
जर आपण पूर्ण बघतायत म्हणजे तुम्हाला जास्त करून जो बॅन आहे थर्माकोल तोच दिसतंय इथं. आणि हजारो मध्ये एज्युकेटेड लोक म्हणजे आपण मुलांना स्कूल बॅग्स त्यांच्या आवडीप्रमाणे घेत असतो देत असतो, पण हजारो मध्ये स्कूल बॅग्स आपल्या कांदळवनामध्ये पडलेले आहेत. आता हा एका बेल्टचा मिस. आता बघा ना, ही एक सिंपल गोष्ट आहे. ही गोष्ट एज्युकेटेड लोकांनीच घेतली आहे आणि एज्युकेटेड लोकांना दिली आहे, तरी पण ती समुद्रात आहे. एखाद्या अनपढ माणसाला सांगितलं तर ठीक आहे, पण नाही पटणार. हे बघा, हे आपल्याच बॅग आहेत, शेवटी त्या कुठे आहेत? आता समुद्र आहे. समुद्रामध्ये काही राहणार नाही, तुम्ही काही करा, समुद्रामध्ये काहीच राहणार नाही, ते सगळं असं कडेलाच येणार आहे. चला, आपण जेवढं आपले शक्य होईल तेवढं क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण इकडं कचरा असा जमा करतात आणि असे बॅग्स मध्ये भरून इकडे ठेवतात. बॉटल, दारूची बॉटल होती ना, ह्या पण का असं आपोआप आल्या नाहीयेत. या ज्या बॉटल्स दिसत आहेत त्या आपोआप आल्या नसतात, तर ते आपण फेकतोय म्हणून आलेत त्या. तर थोडासा यांच्याकडे बघा, हे मेहनत करतायत, एवढं कचरा काढण्याचा प्रयत्न करतायत. जास्त नाही म्हणत, पण आपण आज सुरुवात केली तर ते कुठेतरी जाऊन काही दिवसानंतर फरक पडणार त्याचा. बॅग्सच बघा, बॅग्स म्हणजे जर आपण पूर्ण कचरा जेव्हा काढू ना तेव्हा समजेल तुम्हाला काय फक्त बॅगचा प्रमाणच किती असणार आहे. हा तर विचित्रच प्रकार भेटलाय. हे बघा, ह्याच्यामध्ये भरपूर जो कचरा आहे ना, म्हणजे तो कधी नष्टच नाही होणार अशा पद्धतीचा जास्त कचरा आहे. म्हणजे थर्माकोल या बॉटल्स कित्येक वर्षापासूनचे ते असे बसून राहतात, पण ते कधी खराब नाही होणार आहे. तर जेव्हा आपण फेकतो समुद्रामध्ये ना एखादी गोष्ट, त्यावेळी जरा विचार करत जा, कारण त्यापासून भरपूर प्रदूषण आहे. आपल्या समुद्रातल्या जीवाचं प्रदूषण आहे. हानी किती होते तुम्हाला समजत नसेल की सध्या समुद्रामध्ये, म्हणजे आता मी कंटिन्युअसली मासेमारी करतो त्याच्यामुळे मला माहीत आहे, जाळ्यामध्ये जसे फेकले जाळे असतात त्याच्यामध्ये कासव वगैरे अडकणं किंवा मच्छीच्या पोटामध्ये असे पिशव्या येणं, पिशव्यामध्ये जाऊन मच्छी मरणं, भरपूर प्रकार होत आहेत. भरपूर समुद्राचं नुकसान होतं आहे. या अशी झिटा आहेत, त्या झिटामध्ये थर्माकोल किंवा कचरा बसल्यामुळे त्यांची वाढ होत नाही आहे. त्याच्यामुळे 100% जर ते कचरा बसला तर तिथं आपल्या ज्या चिंबोऱ्या वगैरे असतात, क्रॅप्स, त्या पण बसणार नाहीत. तर त्याच्यामुळं कसं आहे, त्यांना बिल मारायला भेटत नाही, त्यांना बसायला जागा भेटत नाही कचऱ्यामुळं. तर प्लीज विनंती आहे की कचरा टाकताना 100% विचार करा. आणि जेवढे तुम्हाला जॉईन होता येईल, लिंक खाली आहे आतमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर जॉईन होता येईल प्लीज व्हा आणि थोडा हातभार लावा. हे जे एवढा कचरा आहे तो असा एका दिवसात आपल्याला काय क्लीन होणार नाही आहे. त्याच्यासाठी दर वीकमध्ये सकाळी म्हणजे 7 ते 9 एवढाच टाईम असतो, 2 तास फक्त द्यायला लागतात. आणि जर पॉसिबल होत असेल तर खरंच द्या. ठीक आहे ना. तुम्ही कुठून आलात? स्टुडंट्स आहेत तुम्ही? तुम्ही कसे जॉईन झालात? NSS थ्रू जॉईन झालात. व्हेरी गुड. या कांदळवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स डिस्पोजल असतात. म्हणजे जे आपण बोलतो ना की खूप हार्मफुल आहेत आणि ते राईटली डिस्पोज व्हायला पाहिजे, असे इंजेक्शन्स, या मेडिसिनचे बॉटल, हे टेस्ट, ब्लड टेस्टेड, सर अशा बरंच काही गोष्टी आपल्या कांदळवनामध्ये मिळतो जे खूप धोकादायक आहे. आय थिंक हे एज्युकेटेड कम्युनिटी आहे, मेडिकल कम्युनिटी, त्यांनी तरी आपल्या डिस्पोजल्स जे आहे ते राईटली करावा. आम्हाला ही अपेक्षा नाही आहे की मेडिकल कम्युनिटीकडनं आपल्या कांदळवनामध्ये खूप सारा मेडिकल वेस्ट मिळतो. ते फेकले का जातात पण? म्हणजे कारण भरपूर आहे. काही लोकल डॉक्टर्सशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे मेडिकल डिस्पोजलला गव्हर्नमेंट चार्ज करते त्यांना, तर त्या त्यांना कुठेतरी परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
माझं म्हणणं आहे परवडत जरी नसेल तरी पर्यावरणाला परवडत नाही. आज तुम्ही जर तुमचा बिझनेसमध्ये आहात, तुमचा एज्युकेशन आय मीन तुमचा मेडिकल डिस्पेन्सरी आहे, तुम्ही डेली तुमचा बिझनेस आहे, तर तुम्हाला आय थिंक एवढा तरी बेअर करणे गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंट जर अग्री नाही होते, पे करायला सांगते, तर गव्हर्नमेंटला एक तुमची मेडिकल कम्युनिटी असते, त्या लोकांना पुढे करून त्यांच्याशी बोलून कुठेतरी एक मार्ग काढायला पाहिजे, जेणेकरून ह्याला कुठेतरी निर्णय मिळेल आणि आपल्या कांदळवन किंवा समुद्रात किंवा वॉटर बॉडीजमध्ये नाही येणार. जशा काही बघा म्हणजे अंथरूण असतात, चादर असतात, गाद्या असतात. नॉर्मली आपल्याकडं एक पूर्वीपासूनची प्रथा आहे की म्हणजे एखादी व्यक्ती वारली, मेली, तर त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या आणून आपण कुठं सोडतोय, तर समुद्रात मेल्यानंतर. तर या गोष्टीला पण कुठंतरी हे करा, त्या गोष्टी समुद्रात नको फेकत जाऊ, ज्या कुठंतरी अशा ठिकाणी द्या की त्या खरंच नष्ट होतील, ते समुद्रात येणार नाहीत. त्या पण भरपूर गोष्टी आहेत इकडं, का वेगवेगळ्या टाईप्स म्हणजे ज्या नेहमी आपल्या व्यवहारामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या इथंच भेटतील तुम्हाला. हा जो परिसर आहे, या परिसरामधले आता भरपूर बॅग्स, मोठे मोठे थर्माकोल्स काढलेत, तेव्हा आता त्यांच्या खाली म्हणजे थर्माकोल्स मोठे बॅग यांच्या खाली असलेला आता छोटा कचरा दिसायला लागलाय. म्हणजे छोट्या छोट्या बॉटल्स, ते सॅशे, त्या वजनदार थोड्या असतात म्हणजे चप्पल वगैरे, तर त्या आता खाली, त्याच्यापेक्षा खाली म्हणजे याच्यावर चिखलावर त्या बसलेत. आता त्या मोठ्या वस्तू काढल्यानंतर त्या आता परत खालनं एक एक करून खालच्या वस्तू पूर्ण क्लिअर करायला लागतात. ओके, असे जे इंजेक्शन्स असतात, आता याला सुई नाही आहे पण सुई पण असते, सुई कुठेतरी डिस्पोज झाला असेल. हा, ते मायक्रोमध्ये आपल्याला कुठेतरी चिखलांमध्ये दिसेल. पण त्या ज्या असे इंजेक्शन येतात जेव्हा त्याला सुई असते, तेव्हा ते विचार करू शकता तुम्ही ते किती पॉयझनस असेल. म्हणजे जेव्हा ते जर चुकून आम्ही म्हणजे आमच्याकडचे मच्छी समुद्रात जातात किंवा चिखलात जातात, झिटात जातात, तेव्हा ते जर लागलं तर त्याचा किती नुकसान होणार आहे. म्हणजे असे पण आपल्याकडं म्हणजे काही गोष्टी म्हणजे घडलेल्या आहेत की काहीतरी पायात लागले, रुपले काहीतरी आणि माणूस मेलेला आहे. अशा गोष्टी पण झालेल्या आहेत आणि या मी समोर बघितलेल्या आहेत भरपूर. आता बॅग्स, थर्माकोल्स, म्हणजे किती आपण वेळ देऊ ना तेवढं कमी आहे या कांदळवनासाठी. तर आपल्यासोबत सुशील सर आहेत. तर सर नमस्कार. तर कसे तुम्ही आले तिकडं म्हणजे आणि तुम्हाला कसं वाटलं यायला? ॲक्च्युली मी सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मी प्रोफेसर आहे आणि डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शनचा मी हेड पण आहे. एकदा सहजच सरांना मी कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलेलं आणि सरांतर्फेच मला हा काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे ना ह्याचा तो मला कळला आणि मग मी विचार केला की एक ड्राईव्ह येऊन बघतो की काय मँग्रोव्हचा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा मी इकडे आलो तर एकदम शॉकच झालो की हा प्रॉब्लेम आहे आणि असे बहुतेक लोक आहेत, हजारो लाखो लोक आहेत की त्यांना हा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तो माहिती नाही आहे. की आपली जी एक्वॅटिक लाईफ आहे आणि आपण जे पण प्लास्टिक बाहेर टाकतो, काही लोक कसं डस्टबिनमध्ये नाही टाकत, बाहेर टाकतात आणि तोच प्लास्टिक सर्व मग समुद्रात येतो कुठून ना कुठून आणि मग समुद्रातून तो असा बाहेर येतो असं आहे. आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे, मँग्रोव्हचं नुकसान होत आहे आणि जेवढे पण एक्वॅटिक लाईफ आहे समुद्रातली, खाडींमधली, त्याचा प्रॉब्लेम होतो आहे. आणि ह्याचा एकच सोल्युशन आहे, जितकं जास्तीत जास्त आपण अवेअरनेस क्रिएट करू लोकांमध्ये तेवढं चांगलं आहे आणि तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर जास्तीत जास्त लोक, आता तुमच्यासारखी लोक जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये कनेक्ट होत राहतील ना, जसे स्टुडंट्स तर होतातच आहे, मी एक प्रोफेसर तर आता प्रयत्न मी करतोय की प्रोफेसर्स पण कनेक्ट होतील असं आहे. जेवढं जास्तीत जास्त ह्याचं अवेअरनेस होईल ना तेवढं आपल्यासाठीच आहे. आपली पण म्हणजे तीच संकल्पना आहे की हळूहळू का होईना पण भरपूर जास्तीत जास्त लोक हा जो यांनी उपक्रम घेतला जातील त्याच्यासोबत जास्तीत जास्त लोक जेव्हा जोडली जातील तेव्हा ही जी टीम आहे ती आपोआप वाढत जाईल. आणि जो आज आम्ही म्हणजे काही टनामध्ये काढतो तो विचार करा किती प्रमाणात आपला कचरा काढता येईल किंवा जे कांदळवन आहे ते क्लिअर करता येईल. सोबत राहुल आहे आणि जी तुम्ही ही सगळी मंडळी दिसतात जे हळूहळू आपल्या या उपक्रमासाठी जोडली जातात ते सगळे कनेक्ट करण्याचं काम राहुल करतोय. तर नक्कीच राहुलकडे जाऊया आपण. नमस्कार. तुम्ही आता बघत आहे किती सारे व्हॉलंटियर्स या स्वच्छता मोहीममध्ये जॉईन झालेले आहेत आमच्यासोबत. तर तुम्हीही जॉईन होऊ शकता. आमचा हा मँग्रोव्ह क्लीनअप ड्राईव्ह प्रत्येक रविवारी ईच संडे हा ऑर्गनाईज केला जातो. तुम्ही हे सगळे डिटेल्स आमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन किंवा आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन. तसेच दादा हे व्हिडिओ पोस्ट करतील, त्याच्यामध्ये लिंक्स अवेलेबल असतील. तर तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून आम्हाला जॉईन करू शकता. जर तुमचा ग्रुप असेल
तर तुम्ही रजिस्ट्रेशन हमखास करा, पण आम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा करा. सो जेणेकरून आम्ही ग्लोव्ज अँड इतर ज्या नेसेसरी इक्विपमेंट्स लागतील ते अरेंज आम्ही करू शकतो. इतर काही मँग्रुव्ज रिलेटेड जर काही तुमच्या शंका गोष्टी असेल किंवा तुमच्या स्वभावातील मँग्रुव्जमध्ये काही मँग्रुव्ज कोणी कट करत असतील किंवा मँग्रुव्जमध्ये कचरा कोणी डेब्रिस टाकत असेल तर तुम्ही डेफिनेटली आमच्यासोबत कनेक्ट करू शकता. आमचे मोबाईल नंबर्स ह्या डिस्क्रिप्शन्समध्ये अवेलेबल असतील. सो आमच्यापर्यंत तुम्ही फील फ्री टू रीच टू अस. ठीक आहे. ही लोक जे करतायत ती गोष्ट बाजूला ठेवून आपण सध्या दुसरी गोष्ट चालू आहे म्हणजे समाजात डेव्हलपमेंट नावाचा भस्मासूर. सध्या काय चालू आहे की लोक जिथं जागा भेटेल तिथं डेब्रिज टाकून भराव टाकून या मँग्रोव्हवर भराव टाकून त्यांचं सध्या हे पूर्ण बुजण्याचं काम चालू आहे. हे कुठंतरी नष्ट करायचं काम चालू आहे. हे कुठंतरी इलिगल आहे. आणि जर असं कोण करत असेल तर प्लीज त्याचे व्हिडिओ बनवा, फोटो बनवा. मला स्वतःला जरी कोलॅब केले तरी मी एक्सेप्ट करेन. कारण मला या गोष्टीची खूप चीड येते की कोण मँग्रुव्ज तोडतंय किंवा त्याच्यावर भराव करतंय. कारण सध्या आपल्याला फक्त डेव्हलपमेंट सांगली जाते, पण त्याच्या नावाखाली काय काय ती जागा हडप करण्याचं किती मोठं कांड चालू आहे ते सर्वांना माहितीच आहे. तर प्लीज या गोष्टी कोण करत असेल तर पहिला त्याला करू देऊ नका. आणि जर ऐकत नसेल तर त्याचा व्हिडिओ वगैरे बनवा आणि मला कोलॅब करा. आणि आणखी एक गोष्ट, मँग्रुव्जचा हेल्पलाईन नंबर आहे जो मिनिस्ट्री ऑफ मँग्रुव्ह फाउंडेशनने आपल्या महाराष्ट्रामध्ये टोल फ्री नंबर आहे. सो 1926 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा टोल फ्री नंबर 24/7 अवेलेबल असतो. तर आपले जे पण रेंज ऑफिसर असतील त्या एरियामध्ये त्वरित तिथे येऊन जे काही ॲक्शन घेता येईल ते ॲक्शन घेऊ शकतात. तर तसंच दादाने जसं सांगितलं आहे तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ काढा, फोटोज काढा आणि या टोल फ्री नंबरवर कनेक्ट करा, कोलॅबरेशन रिक्वेस्ट करा. आपण नक्कीच ह्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन घेऊ शकतो. आपल्याला एवढंच पाहिजे की या गोष्टी, या कांदळवन तोडायच्या गोष्टी, या भरावखोर मुंद्याच्या गोष्टी, या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. आणि हा तर ती वेगळी गोष्ट आली ना. हा जो आपला उपक्रम चाललाय, ही स्वच्छता मोहीम चालली, त्यासाठी जास्तीत जास्त जण आपल्या लिंकमध्ये जॉईंट हो. आता भरपूर बॅग्स भरल्यात ऑलरेडी. सगळेजण आता थोडीफार रेस्ट करायला लागेल. तिकडे जाऊया आणि ते बॅग्स वगैरे दाखव तुम्हाला की कसं आपण ते एकत्र केलं आणि त्याचं पुढं काय होणार. तर बघते आता पूर्ण बॅग्स वगैरे भरून तिकडनं पूर्ण कचरा आणून आता एका जागी डंप केला जातोय. महानगरपालिका येणार आणि महानगरपालिका आधीच सगळ्या वेस्ट घेऊन जाणार आपल्या डिस्पोजल सेंटरला. सिस्टमॅटिक डिस्पोजल होईल. सगळेजण मिळून बघताय. थोडंसं हातभार लावत आहेत आणि सगळे बॅग्स जमा करून इकडे घेऊन आले. इकडं आता हा पूर्ण ढिगारा दिसतो तुम्हाला कचऱ्याचा. थर्माकोल, पिशव्या, अजून बॅग्स आणायचं काम चालू आहे. याच्यासाठी आता ती म्हणजे इथं जमा करून ठेवला आहे. मग ती नगरपालिकेची गाडी येईल आणि मग ते पूर्ण कचरा घेऊन जातील डिस्पोजलसाठी. तर आपल्यासोबत डॉक्टर उषावती शेट्टी या सुद्धा आहेत आणि या सुद्धा आज इथं आपल्यासोबत जॉईन झाल्या आहेत त्या स्पेशल कांदळवन क्लिनिंगसाठी. तर मॅडम नक्की सांगाल की म्हणजे तुम्ही कशी आला, त्या तुमचा काय इंटरेस्ट होता आणि कसे जॉईन केलं तुम्ही आम्हाला. Acha. Good morning everyone. We are here at the jetty which is near Seawoods. We have been doing this work for the past 4.5 years. आपण मॅनग्रोव्ह बद्दल जास्त विचार करत नाही, बट ॲक्च्युली मॅनग्रोव्ह इज समथिंग दॅट इज अ लिंक बिटवीन द सी अँड द लँड. अँड इतकं पोल्युशन आपण स्वतःच करतोय. वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ आवर जर्नी इन द लाईफ, बट वॉट आर वी गिव्हिंग फॉर द यंगर जनरेशन. तुम्ही इथे जर बघाल, जर इथे खाली बघाल, हे बघा, हे सगळं आपण डेली यूज करतो. टूथपेस्ट, टूथब्रश, हे मुलांचे क्रेयॉन्स, हे बघा, ऑल दीज थिंग्स वी यूज इन आर डेली लाईफ. पण हे आपण बरोबर डिस्पोज करत नाही. इफ यू कॅन ॲक्च्युली पुट इट इन टू रिसायकलिंग, इट विल गो अँड इट विल फॉर्म अ न्यू प्रोडक्ट, बट वी आर नॉट डुईंग दॅट. इथे आम्ही एक छोटंसं इनिशिएटिव्ह घेतलंय एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन सोबत. मी डॉक्टर शेट्टी, C4 सिनर्जी, मी त्यांच्यासोबत 4.5 वर्षापासून काम करते. आम्ही मुलांना इथे घेऊन येतो, शाळेच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना, NCC, ग्रीन क्लब, एन्व्हायरमेंट क्लब, त्या मुलांना आम्ही व्हॉलंटियर्स म्हणून इथे घेऊन येतो. साफ करायला नाही,
एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. 1 दिवस 2 तास काम केल्याने हे पूर्ण मॅनग्रोव्ह क्लीन होणार नाहीये. आमचा एकच मोटिव्ह आहे की अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. जे काही आपण आपल्या हातात आपण कंट्रोल करू शकतो ते आपण करायला पाहिजे. आपल्या घरी आपण सेग्रिगेट करायला पाहिजे वेस्ट, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट. गव्हर्नमेंटनी पण एवढं इनिशिएटिव्ह घेतलंय, पण ॲज अ नॉर्मल सिटीजन आपण ते फॉलो करत नाही आहोत आणि पुढे जाताना हे खूपच प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला. इट इज राईट टाइम दॅट वी वेक अप अँड वी टेक अ कॉल सो दॅट फॉर द फ्युचर जनरेशन वी आर गिव्हिंग अ बेटर फ्युचर, नॉट दिस. थँक्यू व्हेरी मच. सायनिंग ऑफ ॲज डॉक्टर शेट्टी, C4 सिनर्जी. मँग्रोव्ह सोल्जर्सची माझी टीम आहे. आज 244 वीक आहे आम्ही कॉन्ट्रीब्यूट केला आहे. जवळपास 1 ट्रक कचरा आला आहे बाहेर आणि जवळपास 200+ स्कूल बॅग्स किंवा पर्सेस किंवा ऑफिस बॅग्स असे कांदळवनामध्ये निघाला आहे आणि बऱ्याच प्रकारचा प्लास्टिक्स, मेडिकल वेस्ट, कॉस्मेटिक वेस्ट किंवा घरातले जे आपण डेली यूज करतो प्लास्टिक ते सगळं त्यामधून काढण्यात आलं आहे. तर ह्या सर्व टीमचा मी धन्यवाद देतो आणि मी अजून येणाऱ्या काळात मी एक्सपेक्ट करेन की अजून लोक आमच्या बरोबर जोडले जातील आणि अजून समुद्राची स्वच्छता करता येईल आम्हाला. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे दिली असेल, तिथून तुम्हाला जॉईन करता येईल. तुम्हाला यांचा पेज आहे तो सुद्धा फॉलो करता येईल. कारण हा जो तुम्ही परिसर आता सध्या आम्ही जिथं उभे आहेत ना, तो परिसर यांनी साफ केलेला आहे म्हणून तो एवढा चांगला आहे. इथं पण तीच सेम परिस्थिती होती जी आता आपण बघितली. तर अशा भरपूर गोष्टी ते जवळजवळ 4 वर्षापासून करतात. 4.5 वर्ष झाले. 4.5 वर्ष आले ते करतायत आणि अजून भरपूर करायचं आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना जॉईन करता येईल तर प्लीज करा आणि या गोष्टी टाळा. म्हणजे समुद्रामध्ये कचरा फेकणं, ते जिटं तोडणं, या गोष्टी टाळा प्लीज.